Hello student, how are you? Good evening. Yesterday we have seen many examples of English. We have to talk English. We eager to tell about each and everything about buffalo, cows and parrot, animal as well as plants. Okay. We discuss the many plants, many animals with your English sentence. Okay. Today we are going to write and learn WH questions. The WH, you know WH question? तुम्हाला माहिती आहे ना? Where, what, how, why, how many असे तुम्हाला प्रत्येक प्रश्न करता आला पाहिजे नाही का? आता इंग्लिश बोलता येते पण प्रश्न पण करता आला पाहिजे. इकडचा वर्ब कुठे ठेवायचा, सब्जेक्ट कुठे ठेवायचा, कर्ता कर्म आणि वर्ब कुठे, त्याला आयएनजी कसा लावायचा किंवा डीडने सहाय्यकारी क्रियापद, कॅन, कुड अशा प्रकारे तुम्ही सोडवायचं. बरोबर की नाही? आता पहिलं बघा एक्झाम्पल इथे व्हॉट, हाऊ, व्हेर, व्हाय आणि हू याने प्रश्न तयार होणार आहे. आता मराठी काय, त्यांनी काय खाल्ले, त्यांनी काय खाल्ले. आता त्यांनी काय खाल्ले, मग काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हॉट आहे की नाही. व्हॉट टिंब टिंब ते इट, त्यांनी इट म्हणजे खाणे. मग काय येईल इथं, व्हॉट त्यांनी काय खाल्ले, हा पास्ट टेन्स आहे नाही का. मग त्यांनी इथे काय येईल, डू येईल का डीड येईल का डज येईल. त्यांनी काय खाल्ले तर डीड येणार मित्र. इथं काय येणार, डीड येणार. बरोबर, इथं डीड येणार. तो इथे कसा आला, तो इथे कसा आला. मग काय, तो इथे कसा आला, हाऊ टिंब टिंब ही कम हिअर, तो इथे कसा आला, तो इथे कसा आला. मग काय, कसा इथे आला, कम नाही का. हाऊ टिंब टिंब ही कम हिअर, इथे म्हणजे हिअर. मग काय होईल ते, हाऊ डीड, काय होईल, हाऊ डीड, हाऊ डीड ही कम हिअर, डीड. इथं काय ब्लँक होईल, डीड. तिने कचरा कुठे फेकला. मग कसं येईल, कुठे म्हणजे वेअर, तिने म्हणजे सी, फेकणे म्हणजे थ्रो, कुठे कचरा म्हणजे गार्बेजेस. मग वेअर डीड सी थ्रो द गार्बेज, म्हणजे इथे पण डीड. डीड काय येते तर पास्ट टेन्स, फेकला. मग सी थ्रो, थ्रू जे ठिकाण असेल तिथे द गार्बेजेस, इन द कॉर्नर म्हणा, इन द डस्टबिन म्हणा, काही म्हणा. प्रश्नाचं उत्तर मी सांगतो, परंतु प्रश्न करायचा वेअर डीड सी थ्रो द गार्बेज. तू जोरात का पळालास, का म्हणजे व्हाय, जोरात फास्ट नाही का, पळणे म्हणजे रन. म्हणजे काय येईल इथे, व्हाय डीड यू रन फास्ट, आहे की नाही. व्हाय डीड यू रन फास्ट. मग त्याचं कारण तुम्ही द्यायचं, नाही दिलं तरी चालेल. असे शब्द तुम्हाला करता आले पाहिजे. तुला ही गोष्ट कोणी सांगितली. मग आता डीड होईल का इथे, नाही, सांगणे, सांगितली गोष्ट म्हणजे भूतकाळ झाला की नाही. तुला ही गोष्ट कोणी सांगितली, थिंग्स. हू, सांगणेला काय म्हणतात, टेल. आता इथं टेल येईल का टोल्ड येईल, टोल्ड येईल. सांगितली म्हणजे टोल्ड, TOLD, टोल्ड. हू टोल्ड यू धिस स्टोरी, ही गोष्ट तुला कोणी सांगितली, तुला ही गोष्ट कोणी सांगितली. बरोबर की नाही. रामने किती पुस्तकं खरेदी केले, खरेदी केले. हाऊ मेनी नोटबुक्स. आता इथे पुस्तकं आहे नाही का, किती पुस्तकं. मग इथे फक्त काय बुक्स येतील. बरोबर की नाही, काय येतील, बुक्स. हाऊ मेनी बुक्स डीड राम बाय, डीड राम बाय. इथे पण डीडच येईल, आहे की नाही. बायचा भूतकाळ नंतर उत्तरात बॉट होईल, कळलं की नाही. उत्तरामध्ये बायचा भूतकाळ काय येईल, बॉट. म्हणजे या सगळ्यांचे व्हर्ब हे पास्ट
पास्ट टेन्स मध्ये जसं टेलचं टोल झालं ना तसे ते पास्ट रूपात येतील. तुम्हाला या ठिकाणी आज कोणतेही व्याख्यान झाले नाही 12वीचं. आज कोणतेही व्याख्यान झाले नाही. हा SW आहे, होमवर्क करायचं आहे. मग आज म्हणजे टुडे, कोणतेही येणे, व्याख्यान म्हणजे लेक्चर, झालं नाही नाही म्हणजे काय होईल. इथं दिलंय तुम्हाला हिंट दिली बघा, WDHALT, वी डोंट हॅव एनी लेक्चर टुडे. अरे मीच सांगितलं, सांगायला नव्हतं लागत, SW आहे. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही रूपांतर करा आणि त्याची उत्तरं पण लिहा. उद्या पण आपण घेऊ प्रश्न वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, म्हणजे इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. खडखड खडखड खड. ओके, गुड नाईट, बाय.